ऑर्गनायझर मधून भाजपला खडे बोलवण्यात आलेली आहे की अजित पवार यांना घेऊन ब्रँड व्हॅल्यू कमी केली. बघा, आज ती मी बातमी थोडक्यात वाचली. ऑर्गनायझरनी खडेबोल सुनावलेले आहेत. देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत. तर असे खडे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही, का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत? देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही, का देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत, जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात, विधानसभेत मांडतात, त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम आहे. प्रचारात इंडिया आघाडी सतत एक मुद्दा मांडत होती की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही, पण मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. त्यांचं मंत्रिमंडळी स्थापन झालेलं आहे, एनडीए सरकार आहे. तुम्हाला या सरकारचं भवितव्य काय वाटतं? आणि तुम्ही पहिल्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं होतं की आपण सरकार स्थापन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मी सरकारच्या भवितव्याशी मला काही देणं घेणं नाही, मला देशाच्या भवितव्याशी आहे. आणि असं चित्र विचित्र याच्याबद्दल मी माझ्या 19 जूनच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिन आहे त्याच्या बाबतीत मला काय बोलायचं ते मी मनमोकळं बोलेन. पण मला सरकारच्या भवितव्याशी देणं घेणं नाही, मला देशाच्या भवितव्याची काळजी आहे. आणि ज्या पद्धतीने मारून मुटकून, कारण ते 400 पार होणार होते, ते 240च्या आत किंवा 240 वरती अडकले. आणि मग मोदी सरकारचं आता एनडीए सरकार झालं. तर आता म्हणून मी म्हटलं की आता आज आपण जमलो ते माझ्या शिवसेनेच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याच्या प्रकाशनासाठी जमलेलो आहोत. मी ह्याबद्दल मला जे काय बोलायचं आहे ते माझ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी 19 जूनला विस्ताराने बोलेन. स्थापना के बाद वोट जिहाद का एक बार फिर आरोप लग रहा है. काँग्रेसने जिंकलाय, नाना पटोले यांचं वक्तव्य आहे. एक विषय आहे, एक विषय पुन्हा